द्यायचे आणि एवढाच तुमच्या गुरुजीचा मुहूर्ताचं एवढं ज्ञान आहे, एवढाच आदर आहे शास्त्राविषयी, तर मग ते स्वतःच्या घरात का पाळते नाही? त्यांच्या घरी दरवर्षी पाळणा आणतोय. कोणाच्या घरी? त्यांच्या गुरुजीच्या घरी ब्राह्मण होते. दरवर्षी पाळणा आणतोय म्हणजे दरवर्षी त्यांच्या घरी मुलगा जन्माला येतो. 9-10 पोरं तुमच्या गुरुला झाले, 9-10 मुलं तुमच्या गुरुला झाले आणि आपल्याला दर 2-2, 3-3, 4-4 वर्ष वाट पाहायला लावतात, मुहूर्ताची वाट पाहायला लावतात. तुमच्या गुरुजीला मुहूर्त नाही का? म्हणून तिचंही म्हणणं बरोबर होतं. बरोबर. शास्त्र सांगणं एक भाग आहे आणि सांगितलेलं शास्त्र स्वतः पाळणं दुसऱ्याला. आता अलीकडे सांगणारे खूप आहेत, पाळणारे कमी. सांगणाऱ्यांची कमतरता नाही. गाव गोवा नाही, गल्ली गल्लीमध्ये महाराज लोक झाले. कीर्तनकाराला कमतरता राहिली, पण अभ्यासू तत्वचिकित्सक ही विद्यार्थ्यांकरता विशेष. महाराज तुमच्याकडे फार मोठी संधीवर मी वयावर अभ्यासात घाल. लगेच कीर्तन करायच्या घाईमध्ये पडायचं अजिबात काहीच करायचं नाही. कीर्तन करायला चांगलं 20-25 वर्ष थांबा तुम्ही तुमच्या वयानुसार. आम्ही जेवढे गुरुजन मंडळी होतो 10-12 वर्षानंतर मी हे झोपडीची माणसं, मी यांच्यापासून फक्त 6 किलोमीटर राहिले. यांना विचारा किती वर्षानंतर या गावाला माझा परिचय. 15 वर्ष मला पिंपळगावला झाले. त्या 15 वर्षामध्ये मला पिंपळगावच्या आजूबाजूचं कोणीच ओळखत नाही. का ओळखत नाही? तुमच्या गुरुजींची स्पष्ट आज्ञा होती, जोपर्यंत चांगले पक्व होत नाही तोपर्यंत बाहेर पडायचं. व्यवस्थित अध्ययन करा, व्यवस्थित अभ्यास करा. समाजाला आपल्याला काहीतरी सांगायचं म्हणजे आपलं भांडवल पुरा असावं नाही तर आपला हरिपाठ नाही, आपण कीर्तन करायचं कसं चाललं? आपल्याला श्लोक वाचता येत नाही गीतेतले, मग आपण कसं काय करायचं? बऱ्याच कीर्तन करायची अडचणी जरा म्हणजे शूटिंग आहे त्याच्यामुळे अजून मोकळं नाही बोलत, पण मग ते बऱ्याच आवड नाही. आता गीतेचे श्लोक म्हणजे फार पुढचं बोललो, हरिपाठ नाही याच्यावरून तुम्ही समजून घ्या. हे का सांगायला लागलो मी? शास्त्र पाळणं एक वेगळं प्रकरण आहे, शास्त्र सांगणं एक वेगळं प्रकरण. बोलणं आणि वागणं त्याच्यामध्ये. संतांचं तसं नाही. तैसे संत जगी क्रिया करोनी दायवित्या. बोलवणी नाही, करोनी. मग गुरुजींचं त्या बायकोचं म्हणणं त्यालाही पटलं. बरोबर आहे, आपण पण हे समाधानाचं झालं पाहिजे. गुरुजींना विचारलं पाहिजे का तुमच्या घरी दरवर्षी मुलगा होतो, मला का थांबायला म्हणून विचारायला गेली. गुरुजींना बोलवलं, पण तरी पाठवलं. राणी समोरच सोक्ष होऊन द्यावा बा म्हणून ते गुरुजींना बोलवण्यात आलं. गुरुजी आल्यानंतर राजाने नमस्कार केला. राणीने काय नमस्कार केला नाही. राणीला राग गेला तर बरं राजाने पाहिल्यानंतर कसं तरी मनाविरुद्ध नमस्कार केला. त्या गुरुजींच्या लक्षात आलं, त्या ब्राह्मण देवतेच्या लक्षात आलं काहीतरी बिघडलेलं आहे. बोला राजे, कशा करता बोलवलं? सगळी परिस्थिती सांगितली की आमच्या राणीच्या मनामध्ये अशी अशी शंका आलेली, तुम्ही बोला, याचं समाधान करा. तुमच्या घरी दरवर्षी मुलं जन्माला येतात आणि आमच्या 5-6 वर्षानंतर तुम्ही आम्हाला मुहूर्त देताय, त्याचं कारण? गुरुजी म्हणाले, शब्दाने समाधान करत नाही, प्रत्यक्ष तुम्हाला दाखवून. आता सध्या तुमचे राजकुमार कुठे आहेत? तुमचे चिरंजीव राजाला विचारलं, म्हणजे आहेत कुठेतरी असतील, बोलवा त्यांना. 5 वर्षाचा मुलगा, 5 वर्षाचा, हे 5 वर्षावर मी जास्त जोर देतोय. 5 वर्षाचा मुलगा, त्याचं चालणं बोलणं तुम्हाला आम्हाला माहिती. खेळकर वृत्ती राहते लहान मुलाची, खेळकर वृत्ती राहते. काय ते उड्या मारायचं काय, अमुक काय, बोलायची पद्धत नाही, चालायची पद्धत नाही. लहान आबाले आज्ञेने असतात लहान मुलं. मग त्या मुलाला बोलावण्यात आलं, तर त्या 5 वर्षाच्या मुलाच्या येण्यापासून निरीक्षण केलं राजाने, राजाच्या बायकोने आणि गुरुजीने. ते पोरग चालत आलं तर त्याच्या पोराच्या चालण्यामध्ये सुद्धा एक शहाण्या माणसासारखी स्थिरता होती. जबाबदार माणसं, शहाणी माणसं जशी चालतात त्या माणसं तशी एक स्थिरता होती. गंभीर मुद्रेमध्ये चालत होतं. आल्या सगळ्यात पहिले आपल्या आईला साष्टांग नमस्कार केला. आईला, कारण शास्त्र सांगतंय मातृदेवो भव. नंतर वडिलांना साष्टांग नमस्कार केला, नंतर गुरुजींना साष्टांग नमस्कार केला. कोणी? 5 वर्षाच्या मुलाने. 5 वर्षाच्या मुलाचं सांगतो. 7 नमस्कार केला. हात जोडून विनम्रपणे मान खाली घालून उभा राहिला. उभा राहिल्यानंतर मोठ्या प्रेमाने विचारलं, पिताजी का बोलवलं? बोलण्यामध्ये, शब्दामध्ये गंभीरता होती, धीर होता, वगैरे वगैरे. हे असं सगळं ते पाहिलं. गुरुजींनी विचारलं, राजकुमार काय करत होते? काय नाही, खेळत होतो. काय खेळत होते? दिवसभराची तुमची दिनचर्या काय? काय नाही, सकाळी मी माझ्या आईच्या पाठोपाठ उठतो. आता जुन्या काळातले लोक पहाटे उठायचे. जुन्या काळातले म्हणजे आता उठत नाही. आता आमचा दिवसच 8च्या पुढे सुरू होतो. 8, 9, 10 वगैरे वगैरे. तुमचाच काय महाराज लोकांचा दिवस सुद्धा 8, 9च्या पुढे सुरू होतो. प्रामाणिकपणे माझी हात जोडून विनंती आहे, सूर्योदयाच्या 1 प्रहर आधी उठायची सवय लावा. सकाळची वेळ पाळा. सकाळची वेळ जर पाळली तर तुम्हाला आयुष्यामध्ये आरोग्याचे प्रश्न तर नाहीच, पण परमार्थामध्ये सुद्धा कुठली अडचण नाही. पाठांतर जर तीव्र व्हावं वाटत असेल ज्या विद्यार्थ्याला, त्याने पहाटे उठलं पाहिजे.
ब्रह्ममुहूर्तात उठून. आता तुम्ही आळंदीतच राहतात, आपल्या आळंदीला पहाटे सगळा घाट दानानं निघतो महाराज मृदंगाच्या सरावाने वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यामुळे काय पाठांतरावाली माणसं डोंगरावर तुम्ही जर गेले भामचंद्रावर वगैरे पाठांतर पहाटे उठलं पाहिजे. तर ते आईच्या पाठोपाठ 5 वर्षाचं पोरगं सांगतोय बरं काही, आईच्या पाठोपाठ उठतो, स्नान संध्या देवपूजा सगळं झालं की थोडा शास्त्राभ्यास करतो. मला माझी आई वाचायचं शिकू. हळूहळू वाचतोय मी, वाचता 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 काही खेळतो, खेळता खेळता शस्त्रांसोबत खेळतो, अस्त्रांसोबत खेळतो वगैरे वगैरे. असं सगळं त्याने दिनचर्या सांगितली. 5 वर्षाच्या मुलाची इतकी विलक्षण दिनचर्या पाहिल्यानंतर त्या गुरुजींना आश्चर्य झालं. राजाला 5 वर्षाचा मुलगा पहाटे उठतय, देवपूजा करतय, शास्त्र वाचतय, शस्त्रास्त्रांचा अभ्यास करतय, ग्रंथ वाचतय, व्यायाम करतय, शहाण्या माणसासारखं चालतंय, शहाण्या माणसासारखं बोलतय. हे सगळं पाहिल्यानंतर आश्चर्य वाटलं. त्या गुरुजीने सांगितलं मुलाला, त्या राजकुमाराला, की जा तुम्ही आता. आल्या आल्या नमस्कार घातला, सगळं 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 निरीक्षण केलं. तो मुलगा गेल्यानंतर राजाला ते गुरुजी म्हणाले, आता एक काम करा, आता माझे जेवढे आहेत 8-9 त्याला बोलवायला निरोप पाठ, घरी घरी कोणाला तरी शिपायाला पाठवा आणि सांगा की राजाने सगळ्या मुलांना बोलवलंय असं निरोप पाठ. कोणीतरी शिपाई गेला राजाच्या घरी निरोप घेऊन. ते ब्राह्मणाच्या घरी ते 8-9 ब्राह्मणाचे पोरं महाराज, लहान लहान पोरं, बालक आबाल सगळे गेले. तिथं निरोप दिला. निरोप दिल्यानंतर ते पोरं महाराज धावत पळत उड्या माळत, कोणाचे कपडे आहे का नाही आहे, धोतर खोशीले का नाही, काष्टा लावेले का नाही, जानवं पुढं तर काय पुढं, तर कोणाचं नाक गळत तर कोणाचं काय गळत तर कोणाचं काय, असं उड्या मारीत. आल्या आल्या राजाला नमस्कार नाही, राणीला नमस्कार नाही, वडिलांना नमस्कार नाही. कोण खांद्यावर चढलं तर कोण मांडीवर चढलं तर कोण काय, तर कोण शेंडी ओढीत तर कोण उपरणं ओढीत तर कोण काय ओढीत. हे कोण, हे सगळं पाहिल्यानंतर राजाला आता उत्तर द्यायची गरज नाही. ब्राह्मणाने फक्त एकच वाक्य विचारलं, राजा, मुहूर्ताच्या पोरामध्ये आणि बिना मुहूर्ताच्या पोरामध्ये हा फरक आहे. मुहूर्ताचा मुलगा आणि बिना मुहूर्ताचा मुलगा. म्हणून आपल्याकडे जुन्या काळात मुहूर्ताला प्राधान्य होतं. अहो एवढंच काय, शेतामध्ये नांगर कधी घालायचा याला सुद्धा काय पाहिजे, लोक मुहूर्त पाहिजे. म्हणजे इतकं शास्त्र सूक्ष्म आहे. हे सगळं सांगण्याचं कारण काय, उत्तम संतती पारमार्थिक वृत्तीचे मुलं जन्माला घालणं हे गृहस्थ्याचं आद्य कर्तव्य मानलं जात होतं जुन्या काळात. पूर्वीचे लोक शास्त्र पाहिजे, आता ते राहिलं नाही. त्याच्यामुळे हे सगळं बिघडलं. म्हणून मी काय सांगतो, उत्तम पारमार्थिक निर्माण होणं कठीण आहे, तर साधू निर्माण होणं किती अवघड आहे. मी कोणाची निंदा करतोय असं समजू नका. सध्याच्या वाढत्या पारमार्थिक वातावरणामध्ये महाराज लोक कमी नाहीत हो, महाराज लोक खूप आहेत. पण जे खरोखर परंपरा जपणारी माणसं अशी फार. 9वीचं पोरग ज्ञानेश्वरी पाठ करता आळंदीतलं. कितवीचं? 9वीचं पोरग. सगळ्यांना माहिती, त्याचं नाव वगैरे तुम्ही पाठीमागे युट्यूबला त्याचं पाहिजे. अशी मुलं फार कमी आहेत. मी मुलांचं उदाहरण देतो म्हणजे फक्त नाही, अशी माणसं सुद्धा फार कमी. अभ्यासू, परमार्थ चिंतन करणारी माणसं, चांगलं ऐकणारी माणसं, चांगलं सांगणारी माणसं फार दुर्लभ. पारमार्थिक माणसं फार दुर्लभ आहे. म्हणून भगवान परमात्मा गीतेमध्ये बोलत असताना 2 ठिकाणी असं विचित्र बोलले. 8व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा म्हणले, अर्जुना मी सुलभ आहे, तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. अर्जुना मी सुलभ आहे, म्हणजे सुलभ या शब्दाचा अर्थ सोपा आहे. मी सोपा आहे प्राप्त करायला, मला मिळवायचं असेल तर सोपं आहे. मी काय फार अवघड नाही. नित्ययुक्तस्य योगिना झालं की मी प्राप्त होतो. पण माझ्यापेक्षा साधूची भेट अति दुर्लभ आहे. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ सुदुर्लभ. यालाच तुकोबाराचं प्रमाणे बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेठी करुणा की. चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाय हेळा सागर तरवेल, परित्या साधूची भेटी न होईल लगा. ज्ञानोबराय कोणालाही भेटत नाही, तुकोबाराय कोणालाही भेटत नाही. देव राक्षसांनाही भेटतो, देव अधर्म्यालाही भेटतो, देव पापात्म्यालाही भेटतो. शकुनी सारख्याला देवाने भेटावं म्हणजे तुम्ही विचार करा, देव सगळ्यांसाठी सोपं. पण संत सगळ्यांना भेटत नाही. विदुरजी सुद्धा आहेत महाभारताच्या काळामध्ये आणि देव सुद्धा आहेत. पण जो लाभ विदुरजींचा पांडवांना झाला तो लाभ दुर्योधन शकुनीला झाला नाही का? संत समोर जरी दिसत असले तरी त्यांचा लाभ करून घेता येत नाही. म्हणून वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. इथं तरी सुदुर्लभ म्हटलंय. भागवतामध्ये तर असं वर्णन आहे, नारदजी म्हणतात क्षणोत्रैव सुदुर्लभ. एक क्षण सुद्धा दुर्लभ, नुसता दुर्लभ नाही, सुदुर्लभ. आपलं भाग्य आहे की आपल्या भाग्याने पाटील बाबा आपल्याला
लाभलेत. हे साधू समाज घडणं फार कठीण. काशीनाथ महाराज साधू होण्याकरता अगोदर मनुष्य काय झाला पाहिजे? साधक झाला पाहिजे. साधक होण्याच्या अगोदर त्याला परमार्थाची चव लागली पाहिजे. गाथा ज्ञानेश्वरी त्याला आवडलं पाहिजे. त्याचा वेळ अध्यात्म चिंतनात गेला पाहिजे. त्याचा वेळ आता तशी परिस्थिती राहिलेली. त्याच्यामुळे साधू हे कमी झाले, संधी साधू वाढले. साधू कमी झाले, संधी साधू जास्त वाढले. हे सगळं का बोलायला लागलो? आता सध्या बाहेरची परिस्थिती फार चांगली नाही. माझा तो बोलण्याचा अधिकार नाही, पण जसं व्यवहारामध्ये प्रदूषण आहे तसं परमार्थामध्ये सुद्धा काय वाढलंय? प्रदूषण वाढलं. लोकांच्या कीर्तनाविषयीच्या धारणा बदलल्या, प्रवचनाविषयीच्या धारणा बदलल्या, परमार्थाविषयीच्या धारणा बदलल्या. साधं सरळ सोपं उत्तर देऊ का तुम्हाला? अभंग सोडून लोकांना गाणे ऐकावे वाटतात म्हणजे काय? याचा अर्थ पातळी घसरलीच ना. श्लोक सोडून लोकांना शेरो शायरा ऐकावे वाटतात म्हणजे काय हो? पातळी घसरलीच की. श्लोक ओव्या सोडून लोकांना गाणे कविता ऐकावे वाटतात म्हणजे काय? सरस रे. वर्ष श्राद्धाच्या कीर्तनामध्ये लोकांची सरळ सरळ अपेक्षा असते काही या येणाऱ्या कीर्तनकाराने आईविषयी बोलावं, बापाविषयी बोलावं. ज्ञानोबाराय आम्हाला ऐकावं वाटत नाही, तुकोबाराय आम्हाला, आणि सांगणाऱ्यालाही सांगा वाटत नाही. नाहीच सांगा वाटत. का सांगा वाटत नाही? त्याला प्रदूषण झालं. या सगळ्या प्रदूषणामध्ये साधू निर्माण होणं अत्यंत अवघड. पारमार्थिक निर्माण होणं अवघड आहे, तर साधू निर्माण होणं फार कठीण, अति कठीण. एक काळ असा होता की ज्या काळामध्ये कठोरता हा प्रधान गुणधर्म मानला जात होता गुरुकुलामध्ये. आता तो ती कठोरता राहिली नाही. आता सौम्यता आली. उठ बाबा, तुझ्या हिशोबाने उठ, तुझ्या हिशोबाने कर, तुझ्या हिशोबाने चालते, काय अडचण नाही. परिस्थिती अशी झाली आहे. त्याच्यामुळे काय झालंय, नवीन मनुष्याच्या, ज्याला गाडीच येत नाही त्याच्या हातात जर तुम्ही गाडी चालवायला दिली तर काय होईल? सरळ सरळ अपघात होईल. म्हणून भागवतामध्ये प्रल्हादाने वर्णन केलंय, कौमारे आचरेत प्राज्ञ धर्मान भागवतानी. कौमार अवस्थेमध्ये आचरेत प्राज्ञ आचरेत कौमारम. कुमार अवस्थेमध्ये, बाल अवस्थेमध्ये आचरणपूर्वक ज्ञानाचा अध्ययन करा. कालिदासांचा एक श्लोक आहे, शैशव्य व्यस्त विद्यानाम यौवने विशेषणाम वार्धक्ये मुनिवृत्तीनाम योगे नामते तनुतजाम. शिशु अवस्थेमध्ये अभ्यस्त राहावं म्हणजे ब्रह्मचारी धर्म भोकावी, अक्षर भोकावी, अभ्यास करावा. हे सगळं मी उगाच नाही सांगत. साधू होण्याकरता हे सगळं करावं लागतं. एकाएकी साधू तयार होत नाही. ज्ञानोबाराय आले 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. आपल्याला नवल वाटतं 16 वर्षाच्या मुलाने ज्ञानेश्वरी लिहिली, पण तेच ज्ञानोबाराय ज्यावेळेस स्वतःबद्दल सांगायला सुरुवात करतात, ज्ञानोबाराय म्हणतात 16 वर्षात नाही, माझिया सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. एकाएकी नाही ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानोबारायने, बहुत कल्पापर्यंत. तुकोबाराय सुद्धा बोललेच की मागे बहुता जन्मी हेची करीत आलो. मागच्या अनेक जन्मामध्ये आम्ही ही साधनं केली, तेव्हा पुढे तरी शुचीनाम श्रीमताम गे हे योग वृक्षोभिजायते, ही अशा प्रकारच्या उपाध्या आमच्याबद्दल लावल्या गेल्या. जन्मताच जे ज्ञानी म्हणून आले त्यांना पाठीमागचं साधन आहे. म्हणून मनुष्याने साधू होण्याकरता प्रयत्न केला. साधू व्हावं, अवश्य व्हावं. मनुष्यामध्ये काय 2 पद श्रेष्ठ सांगितले भागवतामध्ये. एक देवाचं पद श्रेष्ठ आहे आणि संतांचं पद श्रेष्ठ. पण इथं कोणाला देवही व्हावं वाटत नाही, संत तर व्हावंच वाटत. देव होण्याकरता शरीर आहे, शरीर साध्य होय केले शरीरे साधिले, परब्रह्म किंवा देवची होऊ म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे, अशा प्रकारचे. पण हेच या शरीराने जसं देव होता येतं त्या शरीराने संतही व्हावं. अगदीच आमच्या गुरुजींच्या भाषेत बोलायचं जर ठरलं तर आमचे गुरुजी सांगायचे, सगळ्यांना प्रति अमुक धमुक व्हावं वाटतं, प्रति हे व्हावं वाटतं, प्रति हे व्हावं वाटतं, प्रति विनोदाचार्य, प्रति अमुक व्हावं वाटतं. पण खरंच असं वाटतं का हो? प्रति चंद्रशेखर महाराज देगलूरकर व्हावं, प्रति चैतन्य महाराज देगलूरकर व्हावं, प्रति संदीपन दादा शिंदे व्हावं, प्रति रामभाऊ महाराज राऊत व्हावं, असं वाटतं का कोणा? यद्यदा चरती श्रेष्ठ तत्तदेवो तरो जन, असं गीतेमध्ये वचन आलंय 4थ्या अध्यायामध्ये. भगवान परमात्मा म्हणले, मोठे माणसं जशी वागतात तशी लहानी अनुकरण करतात. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकट. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता आम्ही. मागे जे पुढे गेलेत वेद मार्गे मुनी गेले, त्याचीच पंथे चालिलो असं म्हटलंय त्यांच्या पाठीमागे.
मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते त्यांच्या पाठीमागं चालायचे. पण तसं चांगल्या माणसाच्या पाठीमागं चालण्याकरता चांगले माणसं दिसले तर पाहिजे की नाही, चांगल्या माणसाकडे पाहता आलं पाहिजे की नाही. चकाकी पाहणारी माणसं साधूने वावड सरळ सरळ कधीच वावड. तुम्ही महाराज होळ, तुम्ही होळ ऐकले, होळ एक आंबेजोगाईजवळ एक स्थान आहे, तुम्ही त्यांना पाहिले असेल मोबाईलवर. परमपूज्य भारतानंद सरस्वती महाराज संन्यासी बघा. तुम्ही एकदा महाराज प्रामाणिकपणे विनंती, एकदा त्यांच्या गुरुकुलाला भेट देऊन या. एकदा पुरा जुन्या काळातले गुरुकुल कसे होते हे जर पाहायचं असेल सध्याच्या काळामध्ये, तर होळला जाऊन गुरुकुल, तिथले विद्यार्थी पहा, तिथले महाराज लोक पहा, तिथलं वातावरण पहा, तिथले अध्ययन पद्धती पहा. जुन्या काळात ऋषी मुनींचे जसे आश्रम होते ते आपल्याला प्रत्यक्ष बघता आले नाही, पण आताच्या काळात जर बघायचं असेल तर तुम्ही होळला एक चक्कर मारा. इतकं सुंदर, इतकी दिव्यता महाराज. आम्ही तिथं रात्री गेलो होतो, रात्रीचं तिथं फक्त भजन ऐकलं. जवळ 60-70 विद्यार्थी बसलेले, मध्ये महाराज विना घेऊन बसलेले, ते श्यामसुंदर महाराज पांचा ते विना घेऊन बसलेले. जे लातूरला गेलो होतो आम्ही त्यावेळेस, तिथं रात्री गेलो, तिथं भेट दर्शन घेण्याकरता असं महाराज वारकरी चाली आणि असं भजन, एवढी शुद्धता त्या भजनामध्ये. सुंदर प्रकरण चालू, नियमाचं भजन चालू होतं त्यांचं. महाराज समाधीचे अभंग काय, बाळक्रीडेचे अभंग काय, सगळं भजन ऐकलं. आम्हाला उशीर होता आता पुढे जायला, पण आम्ही पूर्ण भजन ऐकूनच गेलो. मग नाट निळू भरायच्या गवळणी, 10 वर्षाचं पोरग निळू भरायची गवळण म्हटलं महाराज. 10 वर्षाचं पोरग निळू भरायची गवळण, 22-22 चरणाची गवळण म्हटलं. बिना पाहता ती बी वारकरी चाली चौकाडा गवळण, 32-32 अक्षराची चरण असणारी गवळण म्हटलंय. असं आश्चर्य वाटलं महाराज. काय याला का हे का सांगतो मी, आहेत पण तिथपर्यंत आपली पोहोच होत नाही. म्हणून साधू घडणं, साधू निर्माण होणं अत्यंत कठीण आहे, अत्यंत अवघड आहे, अत्यंत दुर्लभ अशा प्रकारचं सांगितलंय. का दुर्लभ आहे? जी लक्षणं साधूच्या ठिकाणी शास्त्रांनी मांडली ती लक्षणं अंगामध्ये येणं एवढं सोपं नाही. अशी कोणती लक्षणं आहे? त्या अनेक लक्षणांपैकी काही लक्षणांचा विचार या श्लोकामध्ये भगवान परमात्मा करतात. जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयो. कसा असतो साधू? कोणाला म्हणतात? जो जितात्मन आहे, जो प्रशांतस्य आहे, जो परमात्माच्या समाहित अशा प्रकारचा आहे, ज्याच्या दृष्टीने सुख दुःख हे समान झालेलं आहे, शीत उष्ण ज्याला बाध्य होत नाही, ज्याचा दृष्टीतला भेद गेलाय, मान अपमानाच्या वृत्त्या ज्याच्या राहिलेला नाही, अशा प्रकारचे म्हणजे त्याचं शरीर न राहता देव रूप असा जो झालाय त्याला महात्मा म्हणा, त्याला साधू म्हणा. त्याच लक्षण ज्ञानोबराय करतात. तैसा देहांकरो नाथिला हा समूळ जयाचा नाशिला, तोची परमात्मा संचला आधीची होय. आधीच असणारा परमात्मा पण प्रगट केला. आता फार लक्षणं सांगणार नाही, मला फक्त जितात्मन हा याच्यावर थोडस बोलून मी थांबणार आहे. जितात्मन हा म्हणजे काय? ज्ञानोबराने असं म्हणलंय, तैसा स्वांत कारण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दुरीने. ज्याने स्वतःच्या इंद्रियांना जिंकलेलं आहे, इंद्रियांना म्हणजे शरीराला जिंकलेलं आहे, ज्याने स्वतःच्या शरीराला स्वतःच्या ताब्यात आणलंय. अगदी मला तुम्ही एक प्रश्न विचारतो, उत्तर द्यायला अशी अपेक्षा आहे. शरीर म्हणल तसं आपण वागतो का? आपण म्हणल तसं शरीर राहतं? आपण म्हणल तसं शरीर राहतं का? शरीर म्हणत ते. समजा तुम्ही बाजारामध्ये गेले आणि तुम्हाला झाकलेली सुंदर अशा प्रकारची जाळीमध्ये झाकलेली सुंदर जिलेबी दिसली, तुमचं पोट भरलेलं आहे, तुम्ही आता जेवण करून बाजारात आलेले आहात, तुम्हाला आता जेवायची इच्छा नाही, पण ती जिलेबी पाहिल्यानंतर तुम्हाला खाण्याची इच्छा झाली. ठीक आहे, काही अडचण नाही, इच्छा होणं काही वाईट नाही, झाली. पण तुमचं पोट भरलेलं असताना सुद्धा तुम्हाला ज्यावेळेस ती इच्छा आवरता येत नाही, एक का होईना, दुकानदार जर ओळखीचा असला तर तिथं जाऊन आपल्या हक्काने ती जाळी उचलून त्याच्यामधली एक जिलेबी आपण खातो का नाही? मग आता खरं सांगा, शरीर म्हणल तसं राहतो का आपण म्हणल तसं शरीर आहे? मनुष्याला त्याच्या भावनांचा आवेग आवडता येत नाही. मग किती जरी जेवलेला असला मनुष्य, जर आवडती वस्तू समोर आली तर थोडी का होईना चाकतो तरी, खातो तरी निदान. हे महाराज आता हे फक्त सांगाय पुरतं, युक्त आहार विहार असते, युक्त चेष्टस्य कर्मभूत, युक्त आहार विहार नेमेंद्रियाचे चार, ते सांगायचं फक्त. नंतर काय त्याचं पाहिलं पाहिजे काही नाही, आम्ही मस्त हॉटेलमध्ये जेवायला जाणार, काय हरकत नाही. कीर्तनामध्ये सांगायचं फक्त काय युक्त आहार विहार. आणि तिथं काय कीर्तन झालं कोण पाहिलंय ते? आपण हॉटेलमध्ये जेवतो का धाब्यावर जेवतो का? कोण पाहिलंय ते? कोण पाहायला येत नाही. लोकांनी पाहायला सुरुवात जर केली तर मग अवघड होऊन जाईल. लोक पाहत नाही, लोक निरीक्षण करते म्हणून जरा बरं चाललंय.
नाही तर लोक जर खरंच महाराज स्वतःच्या याच्यावर आले ना, आणि जर लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली ना, खरोखर महाराज तारांबळ उडेल एखाद्याची. लोक विचारत नाही म्हणून, लोक विचारात घेत नाही म्हणून चाललंय. नाहीतर एक काळ असा होता की या भूमीमध्ये श्रोते वक्त्याला प्रमाण सांगत होते. गायक वादक कीर्तन फडाच्या परंपरेमध्ये टाळकरी प्रमाण देत नाही. फड परंपरेमध्ये देऊकरांचा फड, शिरवळकरांचा फड, कीर्तनकार म्हणेल ते प्रमाण. कीर्तनकार जे म्हणेल फक्त माग चरण धरायचं. तुकोबाराचा एक अभंग तसा, तर फक्त मागचं चरण धरावं, म्हणजे कीर्तनकार जे म्हणेल ते माग म्हणायचं, असं एक प्रमाण आहे. म्हणजे पण मग अधिकार होता. खालची जी बसलेली श्रोते मंडळी आहे ना, ती खालून ओव्या, खालून अभंग, खालून अमुक ढमुक वगैरे सांगायचे की महाराज हे असं हे कसं आहे, तिचं ऐकायचं. दादा महाराज शिरवळकरांच्या कीर्तनामध्ये घ्यायची, हे लोक खालून सांगायचे. पण आता तसं राहिलं नाही. आता वरच्याने काय सांगितलंय, बरोबर आहे का चूक आहे का, त्याच्या मनाने सांगतो का खरंच पाहून सांगतो का, हे चिकित्सा करायला लोकांना वेळ नाही, पाहायला तयार नाही. आम्ही सांगतो इंद्रियांना जिंकायचं, पण आम्ही इंद्रियांना जिंकत नाही. का जिंकत नाही? एवढं सोपं नाही. स्वतःच्या हाताला आवर घालणं, स्वतःच्या पायाला आवर घालणं, स्वतःच्या तोंडाला आवर घालणं, स्वतः मनाला आवर घालणं एवढं सोपं नाही. आमच्या पाठाला एक मुलगा होता महाराज, त्याने ध्यास घातला होता चिरंजीव पद पाठ करायचा. आणि त्याने काय त्याला महाराज खूप बोलले, एक दिवस बोलले, त्याला थोडंसं वाईट वाटलं. महाराज 2च दिवसात चिरंजीव पद पाठ करते. रागात बोलला महाराजांसोबत. महाराज हसले, चिरंजीव पद आहे महाराज, 2 दिवसात कसं काय पाठ होईल? पाठ करणं एवढं सोपं का? ओव्या पाठ करायचं म्हणजे चिरंजीव पाठ अवघड शब्द आहे. पण तो घाईमध्ये बोलून गेला, तावामध्ये बोलून गेला की काय, मी 2 दिवसात तुम्हाला पाठ करून दाखव. महाराज म्हणाले ठीक आहे, 2 दिवसात पाठ कर, काय अडचणी. त्याने पाठ करायला सुरुवात केली. आता ते मोसम मध्ये राहतो, अर्धा तास ते तावात राहतो माणूस. 4-5 ओव्या महाराज त्याच्या झाल्या पाठ त्या तावात. पण ते ओव्यांच्या अशी गमत आहे, तेवढ्या पुरत्या ते पाठ होते. थोड्या वेळ तुम्ही बाजूला जा, शांत व्हा, नंतर आठवायचा प्रयत्न करा. हे परत जेव्हा त्या बाळाने मांडवलं गेलं नंतर आठवत काय महाराज आम्ही गेलो येतो, लई मार खाल्ला, इतका मार खाल्ला आता काय सांगाय, आठवत नाही नंतर. पण महाराज त्यानं जे धरलं, महाराज जेवला नाही तो त्या दिवशी, 2ही वेळ जेवला नाही, काहीच नाही, जेवला नाही. फक्त एकदा दूध पिला, दुपारच्या सत्रातलं दूध पिला फक्त, बस दुसरं काही जेवण नाही, काही नाही. संध्याकाळी 10-10:30 वाजता जवळजवळ 20-25 ओव्या त्यांनी पाठ, 20-21 काहीतरी ओव्या त्यांनी पाठ. मग आता हळूहळू शरीर आहे महाराज, शरीर आहे. आता शरीराचे विकार आपल्याला सहन करायला लागतं. झोप यायला लागली, डोळे पडायला लागले. पण नाहीच महाराज, नाही झोपला तर नाही झोप. 1:30-2 वाजे लोक झोपला, 2 वाजता झोपला, कसा तरी थोडा वेळ झोपला. 2 ते 3 साडे आश्रमाचा नियम होता, विठ्ठल आश्रमाचा. 3:30ला विद्यार्थी उठला, 3:30-4 पर्यंत विद्यार्थी उठून 4-4:15 पर्यंत आंघोळ करून सगळे अन्निक उरकून त्याने आपल्या अभ्यासाला लागलं. 3:30ला महाराजांनी उठून दिलं, म्हणजे त्याची झोप झाली नाही. 1 दिवस त्याचा संपला. पण महाराज त्याला झोप आवरली किती, काय त्याचं ते 2 दिवस तो झोपला नाही महाराज. रात्री झोप यायला लागली की त्यानं पाण्याचा मगच येऊन बसला तशात, डोळ्यावर पाणी मारायचं. पण महाराज ते चॅलेंज होतं, चॅलेंजच म्हणा त्याला. त्यानं 2 दिवसात चिरंजीव पद पाठ केलं म्हणजे केलंच. आज त्या मुलाचा संपूर्ण गाथा पाठ, ते विद्यार्थीचा माझ्या सहपाठी होता, संपूर्ण गाथा तुकोबाराचे सगळेच्या सगळे अभंग त्याच्या पाठ, संपूर्ण श्रीमद भगवद्गीता पाठ, ज्ञानेश्वरीचे कितीतरी अध्याय पाठ. यालाच म्हटलंय असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका. 12व्या अध्याय सुद्धा भगवान परमहंस बोलले, अर्जुना माझ्याकडे यायचं असेल तर अभ्यास सिद्ध समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कुर्वाणी कुर्वन् सिद्धिम वाप्स. या लागी माझ्या ठाई अभ्यासे मीळ. ज्ञानोबा माझ्यापर्यंत यायचं असेल तर अभ्यास, या अभ्यासाकरता, या साधने करता इंद्रियांचं आपल्या ताब्यामध्ये येणं फार आवश्यक आहे. पण ते येत नाही, होत नाही. मनुष्याला त्याची झोप आवरत नाही, मनुष्याला त्याची भूक आवरत नाही, मनुष्याला त्याचे आवेग आवरत नाही. किती काही असलं तरी ते मनुष्याला ते सोसावं लागते. पण हळूहळू मनुष्याने, ज्याने स्वतःला असं बनवलंय, जितात्मन बनवलंय, ज्याला इंद्रियचं नाही स्वतःला, तया स्वांतःकरण जिता. ज्ञानोबारांनी शब्द फार गोड वापरला, ज्याने स्वतःच अंतःकरण जिंकलंय मग तो साधू आहे. मग ज्याने स्वतःच अंतःकरण जिंकलं नाही, ज्याला निंदा स्तुतीमध्ये अडकलेला आहे, मान अपमानामध्ये अडकलेला आहे, सुख दुःखामध्ये द्वंद्वामध्ये अडकलेला आहे, तो मनुष्य दिसताना जरी पारमार्थिक असला तरी त्याला पारमार्थिक म्हणू नये. का म्हणू नये? ही लक्षणं त्याच्या ठिकाणी दिसली पाहिजे की नाही.
मुनी शब्दाची व्याख्या करताना भगवान परमात्मा किती गोड व्याख्या करतात. तुमचा दुसरा अध्याय झाला असेल तर तुम्हाला आठवेल. दुःखेश म्हणून विघ्न मनः सुखेशु विगत स्पृह विदराग भय क्रोध स्थित धीर मुनिरुच्यते. किंवा सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. ही साधू पुरुषाची जिथं जिथं व्याख्या आलेत बघा तुम्ही. 12 अध्याय तर सगळा वाचा. अद्वैष्टा सर्वभूताना मैत्र करुण एवच निर्ममोह निरहंकार सम दुःख सुख क्षमी. हे सगळे सुख दुःख ज्याला समान झालंय त्याचं संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ कळी काळाची. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्य. ही लक्षणं ज्याच्या ठिकाणी आलेले तो साधू. बाकीचे संधी साधू नाहीत ना. अभ्यास आवश्यक आहे, साधना आवश्यक आहे, अनुष्ठान आवश्यक आहे. जरी नाथमाळ म्हणले जपतप अनुष्ठान व्यर्थ कासाया करणे तरी हे प्रमाण विद्यार्थ्यांकरता नाही. हे प्रमाण कीर्तनकारा करता. कीर्तनकारांनी या प्रमाणाचा आळस नाही करायचा. प्रवचनकारांनी या प्रवचनाचा आळस नाही करायचा. हा तुका महाराज म्हणले देवाला काही लागत नाही, भाव लागतो बघ. महाराज झाले माझ्याकडे बघतो 5 मिनिटं आहेत. परमार्थाचं जर सगळ्यात मोठं नुकसान केलं असेल ना तर ह्या वाक्याने. देवाला काहीच लागत नाही, देवाला फक्त काय लागतो. ह्या वाक्यामुळे लोक इतके आळशी झाले तर त्याचं माप असलं काय मग करायचंच नाही ना. म्हणजे भाव लागत नाही कसंही म्हणलं तरी चालत. 22 वर्षाचा पोरगा एक अभंग म्हणत होता आणि त्यानं अशी चाल लावली महाराज अभंगाला. हरिपाठ म्हणत होता सत्यगुरु राय. आता ते कसल्या चाली लावायचं हरिपाठाला. महाराजाच्या प्रमाणच राहिलेलं लोकांना काय कसं म्हणावं अभंग. कोणत्या अभंगाला भावानुरूप चाल म्हणावी. अभंगाचा जसा भाव आहे त्या भावाच्या अनुरूप चाल म्हणावी अशी जर पद्धत आहे तर तुम्ही नाचण्याकरता काही कराल. फक्त त्याला एवढंच म्हणलो महाराष्ट्राला चाल बदलायला वगैरे लईच त्या अभंगाची ओढतान उरायली म्हणलं. फार शब्द खेचतातान म्हणजे कोण कुठं काना कुठं तर मात्रा कुठं तर काय म्हणजे फार हेलपाटे खाऊन बरं एवढी बरोबर. त्याच्यात असं राहतं महाराज शब्द इकडे तिकडे गेले चालतील, चाल उठली नाही पाहिजे. शब्दाचं वाटोळ झालं तरी चालेल पण चाल उठली नाही पाहिजे. त्यावेळेस मी फक्त एवढंच म्हणलो. त्याची माझ्या शेजारी एक महाराज होते. ते म्हणे महाराज त्याला काय होतं देवाला फक्त भाव लागतो म्हणतोय ना. अरे हे कोणासाठी ज्याला काहीच जमत नाही, जो सर्वतोपरी अयशस्वी ठरलाय सगळ्या बाबतीत, ज्याची अभ्यास करणे नाही. देवापुढे ज्याने स्वतःला कबूल केलं की देवा जसं तुकोबाराय म्हणाले मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं मी आठवले नाही कधी वाचे कृपानिधी. असं असेल तर ठीक आहे ना. पूर्णतः तुम्ही निर्दोष असाल तर ठीक आहे. करण्याचं सामर्थ्य असून सुद्धा तुम्ही जर करत नसाल तर मग याला काही अर्थ नाही. त्याच्याकरता अभ्यास, त्याच्याकरता चिंतन, त्याच्याकरता आणि याच्यातून हळूहळू साधुत्वाकडे मनुष्याचा प्रवास होतो. आणि मग जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयो. अशा पद्धतीचं लक्षण. हे सगळं लक्षण पाटील बाबा महाराजांच्या ठिकाणी आपण लावूयात. याच पद्धतीने त्यांची व्यक्तिरेखा, याच पद्धतीने त्यांचं आजचं हे वर्णन. बाकी लौकिक चरित्र तर सर्वांना पाठ आहे पण संतांच्या दृष्टीने संत कसे असतात हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळ झालेली आहे. लगेच हरिपाठ आहे. हरिपाठ झाला की लगेच कीर्तन आहे. आजची झालेली सेवा भगवत चरणी सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी गुरुवर यांच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम. कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री मनोवृत्तीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की, श्री संत पाटील बाबा महाराज की जय. उत्तम रीतीनं काम चालू आहे. मला वाटतं संत निवृत्तीनाथ महाराजांचं जसं समाधी मंदिर आहे त्याच दगडाचं तसेच कारागीर आपल्याला उपलब्ध झालेत आणि अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचं काम लवकरच परिपूर्ण होणार आहे. खरं तर कीर्तनाला मी थांबणं आवश्यक होतं पण माझ्याकडून अनावधानाने संगमनेरला सायंकाळची सेवा घेतली गेली 7 वाजता. पण बाबांचं दर्शन केल्याशिवाय जायचं नाही असा माझा मनाचा निर्णय होता. म्हणून निलेश भाऊला विनंती केली की मला जरा थोडी सुट्टी द्या आणि अतिशय उत्तम रीतीनं कार्यक्रमाचं नियोजन आहे. वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक
आणि संत वाङ्मयाचे अभ्यासक उल्हासजी महाराज यांची आज कीर्तन सेवा आहे, ही अतिशय महत्वाची बाब आहे. आणि म्हणून आज बाबांचं संस्थान यशाच्या शिखरावर वाटचाल करत आहे आणि त्याकरता आपल्या सर्वांच्या सहकार्याची, सहभागाची मोठी गरज आहे. मी सर्वांना अपील करतो की बाबांच्या या संजीवन समाधी जीर्णोद्धारा करता आपण सर्वांनी काया वाचा मनानं प्रयत्न करावेत आणि बाबा हे सर्व काम आपल्याकडून करून घेतील. बाबांच्या पालखीला प्रत्येकानं खांदा लावा. पालखीला खांदा लावला की मोठा लाभ होतो, पण पालखीला जर पाय लावला तर त्याचाही मोठा लाभ होतो. आता मी महाराज असल्यामुळे पालखीला पाय लावल्याने काय होते हे सांगत नाही आपल्याला, पण तुम्हाला शांती, समाधान, आरोग्य, ऐश्वर मिळवायचं असेल जोपूल परिसर आणि पंचकृषीला, तर बाबांच्या या संस्थानला आपण आळंदीप्रमाणे, देहूप्रमाणे, त्र्यंबकप्रमाणे, पैठणप्रमाणे मोठं बनवलं पाहिजे अशी मी सर्वांना विज्ञापना करतो. 18 डिसेंबर ते 25 डिसेंबर आता माझा अमृत महोत्सवी कार्यक्रम वारकऱ्यांनी ठेवलाय. मोठा कार्यक्रम आहे. यज्ञयाग आहेत, 13 आखाड्याचे साधू येणार आहेत. आपण सर्वांनी त्या कार्यात हजेरी लावावी अशी सर्व हरिभक्तांना, साधकांना आणि पंचकृषीतील ग्रामस्थांना विनंती करतो. माझ्या वक्तव्याला विराम देतो. धन्यवाद. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय हरी जय 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 राम कृष्ण हरी तरी ते व्यर्थ शिवन्मुख तो नर पाप्या हरी बिना दावया नभ भिकुनी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धार देव मने नाम जप हरित परंपरा त्यांची कुळ शुद्ध हरिमुखे मना हरिमुखे मना पुन्हाची गणना कोण करी उच्चारणे अनंत पापर जातील लया शिक्षण मात्रे नागने मिळे समरस ऐसे नाम केले जपता हरी हरिउच्चारणे मंत्र पै आगा वळे भूत बाधा बिनेते देव मने हरि माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा मना हरिमुखे मना पुन्हाची गणना कोण करे प्रवृत्तने मा भावी विनाशित वायाची उपाधी करसी जना बबळ्याकडे रविना करतळी तैसा हरी तरवा गीता बरोबरी साधन तैसे देव मने निवृत्ती निर्गुण वेदने संपूर्ण माझ्या हाती हरिमुखे मना हरिमुखे हरे पुन्हाची गणना कोण करे समाधी हरिचे समसुखे विना न साधेल जाण द्वैत बुद्धी ते वैभव अन्न नाही एका केशवराज सकळ सिद्धी सिद्धीने ते अवघे आजवता परमानंदी म्हणा नाही रम्य रमले समाधा हरीचे चिंतन सर्व काळ हरिमुखे मना हरिमुखे मना पुन्हाची गणना कोण करे सत्यमित्य हरिपाठ घडी काळ त्यास न पाही राम दृष्टी कृष्ण उच्चारण अंतराचे बाबाची कळप पडती पुढे हरे हरे मंत्र हा शिवा मनाती जे वाचा तया मोक्ष ज्ञानदेवा पाठ नारायण अभिजे उत्तम निजस्थान हरिमुखे मना हरिमुखे मना पुन्हाची गणना कोण करे नाम हरि द्वैत नाम अद्वैत कुसरी विडा जाणे बुद्धी घेता समान श्रेय शमदा हरी हरी दादा राम देहादे सूर्य प्रकाश सहस्रदृष्टी ज्ञानदेवा चित्ते हरिपाठ गिर्या जन्मा मुक्त झालो हरिमुखे
म्हणा हरिमुखे म्हणा गुणाची गणना कोण करे हरिभक्ती जपे तो नर दुर्लभ वाचेसी सुलभ रामकृष्ण रामकृष्ण नामी उन्मनी सारा या दादले सकळ सिद्धे बुद्धी धर्म हरिपाठ प्रपंच निवाले साधू संगे देवी नाम रामकृष्ण येणे दश दिशात्मा राम हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा गुणाची गणना कोण करे हरिपाठ कीर्ती मुख जरे पवित्रची होय देहदाता सामर्थ्य तपनाला चिरंजीव कल्प वैकुंठी नावे चित्र भ्राता सगत्रा चतुर्भुज होऊनी ठेले गम्य नंदवाला निवृत्तीने दिले माझ्या हाती. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा गुणाची गणना कोण करे अंश प्राण हरिनाम हरी संख्या अनवटने काय रागले वैकुंठ सकळकडे कडे निर्धाटन मार्ग गेला तो ते हरी पाठी शिरावला तोची धन्य देवा गोडी हरिनामाचे रामकृष्णावळी सर्व काळ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा गुणाची गणना कोण करे हो पार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई 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 देवा यज्ञ याग क्रिया धर्म हरि मुखे मना हरि मुखे मना वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन जप तप कर्म हरि विन धर्म हरि पाठी गेले ते निवांत चिटिले ज्ञान देवा मंत्र हरिनामाचे शस्त्र हरि मुखे मना हरि मुखे मना काळ वेळ नाम उच्चारिता नाही राम कृष्ण राम सर्व दोष हरण तारण हरि नाम सार जीवा या नामाची ज्ञान देवा सांग दृष्टांताची मात हरि मुखे मना हरि मुखे मना नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ नारायण हरि नारायण हरि हरि विन जन्मत नरकचे पैजाना ज्ञान देवा पुसे निवृत्तीसे हरि मुखे मना हरि मुखे मना गणना कोण करे 7 5 3 दशकांचा मेळ तैसे नवे नाम सर्व मार्ग वरिष्ठ जप जपने उलट ज्ञान देवा जिने नामे विन हरि मुखे मना हरि मुखे मना जप तप कर्म क्रियाने मधर्म
जोडी रे बाब टाकी रे राम संध्या कृष्ण टाऊ नित्य भोडी सातवित गोत कुळ शिड भजे माते का त्वरित भावना युक्त ज्ञान देवा ज्ञानी रामकृष्ण म्हणे वैकुंठ भुवनी घर केले हरिमुखे मना हरिमुखे मना आजा निव निव भगवंते हरि नारी उच्चारणे पाहि मोक्ष सदा नारायण हरी उच्चार नामाचा येथील प्रमाण नेनवे वेदासे ज्ञान देवा फळ नारायण पाठ हरे मुखे मना हरे मुखे मना एक तत्व नाम दृढ धरी करुणा येईल तुझे ते नाम सोपे रे रामकृष्ण सदगत जपिया नामा परत तत्व नाही रे वाणिक अन्य पल्ला दाशी झणे ज्ञान देव मौन जपमाळ हरी अंतर हरी जपे सदा हरे मुखे मना हरे मुखे मना सर्व सुख गोडी सर्व शास्त्री वडी मार्ग घडी राहू नको व्यवहार सर्व हा वाया धारी नाम मंत्र जप कोटी जाईल बाबा संकल्प धरून रागे वृत्ती काढी सर्व माया तोडी या सवडी लपू नको व्रत बाबा धरी रे करुणा पाहुणा घरी करी हरे मुखे मना हरे मुखे मना मना पूर्ण करी देवा प्रमाण जुरती देव ज्ञान ज्ञान देवा प्रमाण जुरती देव ज्ञान देवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान ज्ञान देवा प्रमाण निरुदेव ज्ञान ज्ञान देवा प्रमाण निरुदेव ज्ञान समाधी संजीवान हरि पाठ समाधी संजीवान हरि पाठ हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना समाधी संजीवन हरि पाठ हॅलो समाधी संजीवन हरी पाठ हरी पाठ हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे माना एकाची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरिमुखे माना कुंडली गवरधारी विठ्ठल हरिविठ्ठल श्री श्री ज्ञानदेव ज्ञानदेव आईचा बैसोने कराय आनंद बाबा रामकृष्ण हरी विठ्ठल या विना सकानिक पैसा तसे आन विठोबाचे का म्हणे सोपे आहे सर्वा तो धनी घेतो येते नलगती सायास जावे म्हणा नारायण देवाची द्वारे उभा
आळेने मुख्यारी साथी या हरिमुखे म्हणा हरिमुखे ज्ञानाची गणना कोण करी असोने संसारी जगे वेळ ध्रुवारी पाहिजे सदा देव म्हणण्यासाठी द्वारिकेचा राणा पांडवा करी हरिमुखे म्हणा हरिमुखे ज्ञानाची गणना कोण करी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम गुरु राय कृपा मज केली हरिनाय घडली सेवा पायी सापडविले वाटे जाता गंगा मस्तके तो जाना ठेविला कर भोजन मागती तुप पावश वडिला विसर स्वप्न माझे काय कळे उपजलांतर अनुया काय त्वरा झाली चैतन्य केशव सांगितले पुन्हा माणिकेचे बाबाजी आपुले सांगितले मंत्र जपिला राम कृष्ण हरी माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार अलंकार तुका सापडविले वाटे जाता गंगा मस्तक तो जाण ठेवला का माझी म्हणचा जाणून या तो करू पाव गुरु आवडीचा मंत्र सांगितला जेणे नव्हे गुंफा कोठे काही जाती पुढे कवतरले पाव सागर साधू संत नद्या जैसे कार आवडी सांगणी तापे पेटे कामणे संधी दाखविला कृपेचा सागर पांडुरंग आवडीचा मंत्र सांगितला जेणे नव्हे गुंफा कोठे काही कालोडी आधार राहिलो निर्विडे संदेश विठोबाचे हात कुरवाळे सांगितले चिंता न करावी समाचरण राहिला वेगळे फिरे उभा आदरले केशवा पाय तुझे तुका म्हणे संताला जमाजे हात कुरवाळेला सांगितले चिंता न करावी आपणची देव होय गुरु भाव पुरविवा अंत्य ते आपणा पाशी न्यावे पुढे उभा नाही आलिया अगत निवाराया क्षमदाने त्यांचे जडा वाटता विकरी दरोनिया कामणे नाही विश्वास जा बहावे पुराणी विचारुनी भाव पुरविवा अंत्य ते आपणा पाशी न्यावे बीज प्रकट मच्छाला तरी सहजस्थिती पूर्ण कृपा केली गहिनाथा एवा जोलादला शांती सुख शंख विचरता सुखानंद हृदय स्थिरावला होणे सम्यक अनन्यता कृपा केली पुढे पावन कृष्ण नामे पूर्ण कृपा केली गहिनाथा गुरु सकळ महेंद्र तयाचा मुख्य शिष्य बोध गुरु वृक्ष वडला गहिणी प्रति प्रसादी मूर्तीदाता ज्ञान देवा सार चोजविले बोध गुरु वृक्ष वडला गहिणी अवघे प्रति चित्रलोके आनंदाची जगन्नाथाची साठी जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथ जनार्दन जनार्दनी कपडे हो कैजन्याची शोभा शोभते जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथ जनार्दन आमचा गुरु राजा महाराज अनति ज्ञान देव तुम्हाय पद पामराय काय थोर पायीची वाहन पायी बरी कजते तुम्हा ओळगणे इतर तुळने काय पुढे म्हणे नेणो युक्तीची ते घोर मनोने ठेविले पायी डोई पद पामराय काय थोर पायीची वाहन पायी बरी अवघाची
संसार सुखाचा करी आनंदे बरेण तिने लोकी गायन गे मायेताया पंढरपूर भेटन माहेरा बोलिया सुकृताचे फळ मिळाले क्षेम मी देईन पांडुरंग विठ्ठलाचे आपुले समसाठी करून ठेवा मायेताया पंढरपूर भेटेन माहेरा बोलिया सारिका पाठे इतरांचा लेखा कोण करे कांदा काय मनाची आजोगी सिद्धी पावे तळवटी लोकोणी काय वानो त्याला सांग तुझे देव म्हणे तरलो तर आता उतरिलो गुरु कृपे सारिका पाठे इतरांचा लेखा कोण करे शिवलेचे रोप लावेले काय जावेल गेला गगनावरे फुलला मोगरा फुले फुलला वेचिताची मरुकड्याच्या गुंती गुंफिला विठ्ठलवर पिला फुलला मोगरा फुलला फुले वेचिताची मरुकड्याच्या ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय 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 ज्ञानेश्वर जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे आठवण मज तुम्ही द्यावी माझे पांडुरंगा सांगा नका कोणते अनाथ अपराधीपती तागळा पाय वेगळा नका म्हणे तुम्ही निरविल्या मग मज हरी उपेक्षिना आठवण तुम्ही द्यावी किंवा पांडुरंगा माझी सांगा का कोणते जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय 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 विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिले कोरे वेडीवा कोडे उत्तरे करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध नाही नाही विचारला अधिकार मिळाला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वराला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम